न्यायालय भरती जी के विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, जे प्रश्न आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील मागच्या व्हिडिओ पाहिल्यामुळं की कशा प्रकारच्या प्रश्नाचं स्वरूप आहे आणि कशा प्रकारचे काही प्रश्न रिपीट झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने आजचा हा आपल्या 7व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे, ते पाहूया. नीलगिरी बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे? केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये ते पसरलेलं आहे. फेब्रुवारी 2025मध्ये प्रकाशित झालेलं द वर्ल्ड आफ्टर गाझा अ शॉर्ट हिस्ट्री हे पुस्तक कुणी लिहिलं? पंकज मिश्रा यांनी ते लिहिलेलं आहे. त्यानंतर डिसेंबर 2024मध्ये कोणते दोन देश अधिकृतपणे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप CPTPP साठी व्यापक आणि प्रगतशील करारात सामील झाले? तर ते युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया. त्यानंतर आहे डिसेंबर 2024मध्ये मलेशियामध्ये भारत आणि मलेशिया यांच्यातील खालीलपैकी कोणता संयुक्त लष्करी सराव झाला? तरी हरिमाऊ लष्करी सराव, हरिमाऊ शक्ती. लक्षात ठेवा, एखाद्या वर्षामध्ये अर्थात आता 2026 सुरू झालेलं आहे, तर 2025 वर्षामध्ये जर कुठले लष्करी सराव झाले असतील आणि त्या दोन देशादरम्यानच्या लष्करी सरावाला काय नाव दिलं, हे वारंवार प्रश्न विचारलं गेलेलं आहे आणि हा एक आवडता टॉपिक समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेमधला. इस्रोच्या यशस्वी डॉकिंग मिशन स्पॅडेक्समध्ये कोणत्या उपग्रहाचा समावेश करण्यात आला? चेंजर आणि टार्गेट हे दोन जे आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. नोव्हेंबर 2024मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस्ट्रा हिंद नावाच्या संयुक्त लष्करी सरावाच्या 3ऱ्या आवृत्तीची सुरुवात कोठे झाली? तर पुणे. आता ही परीक्षा झाली होती नोव्हेंबरमधला आहे, परंतु ही परीक्षा ना जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान परीक्षा झाली होती मुंबई उच्च न्यायालय लिपिकची. मग बघा, 4 महिन्याखालचा जो संयुक्त लष्करी सरावाच्या संदर्भात होता तो प्रश्न यापूर्वी आलेला आहे, म्हणजे आलेला आहे 4-5 महिन्याच्या खालील. करंट अफेअर्स आहे, परंतु स्ट्रॅटेजिकमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता किंवा त्याला कन्सिडर करू शकता. इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशननुसार खालीलपैकी कोणता भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्रातील स्टील प्लांट आहे? भिलाई स्टील प्लांट. ओके. पंतप्रधान राजीनामा देतात किंवा मृत्युमुखी पडतात तेव्हा काय होते? पंतप्रधानाचा राजीनामा किंवा मृत्यू यामुळे मंत्रिमंडळ आपोआप विसर्जित होत असते. ओके. पॉवर पॉईंटमध्ये नवीन ब्लॅक प्रेझेंटेशन तयार करताना फक्त ब्लॅक झालेले इथं ब्लँक लक्षात घ्या. ब्लँक टायटल स्लाईड्सचं प्रेझेंटेशन सुरू करण्यासाठी खालीलपैकी पायऱ्यांचा योग्य क्रम कोणता? अर्थात संगणकाच्या संदर्भात वेगळा आपलं PYQ सिरीज चालू होणार आहे, तर ते त्याच्यात कव्हर होईल, परंतु आता एक ॲड झालं आहे चुकून, ते बघा. फाईल टॅबवर जा, बॅकस्टेज व्ह्यू उघडा, न्यू निवडा आणि ब्लँक प्रेझेंटेशन थंबनेलवर क्लिक करा. ॲक्च्युअली ज्यावेळेस ह्या अशा प्रकारचे PPTच्या संदर्भात प्रश्न असतील ते प्रॅक्टिकल लॅपटॉपवर त्याचा वापर करून हे करा, असं जास्त लक्षात येत नाही. कोणत्या प्रदेशाला भारतीय संघराज्याशी जोडण्यासाठी संविधान अर्थात 10वी सुधारणा अधिनियम 1961 लागू करण्यात आला? तर दादरा आणि नगर हवेली. ओके. खालीलपैकी कोणता भारतावरील एल निनो घटनेचा परिणाम आहे? एल निनो, ला निनो हे दोन मान्सूनच्या संदर्भात असलेले शब्द आहेत. भारतीय मान्सून कमकुवत होणे एल निनो. ला निनो असेल तर भारतीय मान्सून जो असतो तो चांगला होतो असं नेहमी ठरलेलं आहे. ओके. एल निनो जर आला तर समजा प्रतिकूल परिस्थिती भारतामध्ये निर्माण होणार मान्सूनच्या संदर्भात, आणि ला निनो असेल तर अनुकूल परिस्थिती, म्हणजे पाऊस चांगला होईल. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाचा उद्देश उत्पन्न आणि दर्जातील असमानता कमी करणे हा आहे? तर अनुच्छेद 38 जे मार्गदर्शक तत्त्वाच्या संदर्भातचं कलम आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ॲक्च्युली हे लाडका भाऊ योजना असं स्पेसिफिक नाव नाही, परंतु त्यांनी तसा प्रश्न दिलेला आहे. या योजनेला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जी सुरुवातीला किती दिवसासाठी होती? 6 महिन्यासाठी होती. नंतर 11 महिने वाढवलं आंदोलन केल्यानंतर, परंतु 11 महिने झाल्यानंतरही आम्हाला घ्या असं आंदोलन चालू होतं, परंतु सरकारनं त्याला काही म्हणजे रिस्पॉन्स दिलेला नाही. बेरोजगार तरुणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि आर्थिक मदत करणे, आणि ह्याच्यात पेमेंट किती होतं? परत एकदा 12वीच्या बेसवर असेल तर 6,000, डिप्लोमा असेल तर 8,000 आणि
ग्रॅज्युएशनवर असेल तर 10,000. ओके. परफॉर्मन्स बजेटिंग प्लॅनिंग प्रोग्रामिंग बजेटिंग सिस्टीमचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? सार्वजनिक खर्चाची कार्यक्षमता सुधारणे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2025चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? वृद्धांना मोफत वैद्यकीय उपकरणांचे वाटप करणे. CDTS मीटिंग्स ॲक्ट 1907 कोणत्या नियामक मंडळाने लागू केला होता? तर इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने हा लागू केला होता, जो इतिहासासंदर्भात प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान, आता हा प्रश्न ना हा अवघड आहे, म्हणजे माझ्या तर वाचण्यात आलेला नव्हता, कदाचित कोणाच्या असेल तर ते कोणत्या सोर्समध्ये ते बघणं गरजेचं आहे. ओके. खालीलपैकी कोणते विधान मिलिकन ऑइल ड्रॉप प्रयोगाचे महत्त्व योग्य शब्दात वर्णन करते? ह्या प्रयोगाने इलेक्ट्रॉनच्या चार्जची खात्री झाली. सायन्सच्या निगडीत शब्द आहे. झबरवान रांग हे कोठे स्थित आहेत? तर हिमालय पर्वत रांगा. ओके. पुढे पोर्तुगीजांची पहिली मोहीम भारताकडे केव्हा निघाली? याचं उत्तर आहे 1497. मुंबईतील गुप्त काँग्रेस रेडिओच्या सिक्रेट काँग्रेस स्थापनेशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? तर उषा मेहता या संबंधित आहेत. महाराष्ट्रातील हवामानाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत? तर बघा, महाराष्ट्रात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असलेले उष्णकटिबंधीय मोसमी हवामान असते. हो, हे तिन्ही ऋतू आपल्याकडे आहेत. जानेवारी महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते आणि त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाळा आणि ऑक्टोबरमध्ये हिवाळा येतो. तर हे चुकीचं आहे. बघा, जानेवारी महिन्यात तर हिवाळा असतो, परंतु मार्च, एप्रिल, मे या दरम्यान जे आहे, किंवा फेब्रुवारीपासून मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत असं काय होतं, उन्हाळा असतं. तर जानेवारी महिन्यात उन्हाळ्याची चाहूल नाही, तर फेब्रुवारीमध्ये लागते. आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाळा, तर मे महिन्याच्या नाही तर जून महिन्याच्या सुरुवातीला, बरोबर, केरळकडे म्हणजे आता महाराष्ट्रात विचार केला तर 15 जूनला वगैरे असं काय होतं असतं, पावसाळा चालू होत असतो. आणि ऑक्टोबरमध्ये हिवाळा येतो. ऑक्टोबरमध्ये हिवाळा नाही. बघा, जून झाल्या, जूनचा मध्य, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हिवाळा येत नाही ऑक्टोबरपासून, आणि ऑक्टोबरमध्ये हिवाळा येतो. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये हिवाळा चालू होत असतो. परंतु ही जी दोन वाक्ये वरची ते एकदम साफ चुकीचे असल्यामुळे केवळ विधान एक बरोबर आहे. महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली कोणती योजना सेंद्रिय शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यावर, त्यांना शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण आणि विपणन सहाय्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते? परंपरागत कृषी विकास योजना. महाराष्ट्रातील खनिज संसाधनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर महाराष्ट्रात कोळशाचे साठे नाहीत. महाराष्ट्र हे मॅग्नीज धातूचे उत्पादन करणारे अग्रगण्य राज्य आहे, जे नागपूर, भंडारा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्खननात सापडते. त्यानंतर दुर्गामानवाड बॉक्साईट खाण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आता हे जे आहे ना, हे साफ चुकीत आहे. महाराष्ट्रात कोळशाचे साठे नाहीत. इकडं विदर्भामध्ये गडचिरोलीकडं वगैरे कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडतील. ओके. तर हे साफ चुकीचं असल्यामुळे विधान 2 आणि 3 बरोबर आहेत. महाराष्ट्रातील कामगारांच्या अर्धरोजगारीचे प्रमाण मोजण्यासाठी कोणता निर्देशक सर्वात प्रभावी आहे? तर वर्तमान दैनिक बेरोजगारी दर हे सर्वात प्रभावी पडते. अर्थशास्त्राशी निगडीत प्रश्न. इंडियन होम रूल लीगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? 4 तुम्हाला विधान दिलेले पर्याय योग्य निवडायचे आहे. तर गोपाळकृष्ण गोखले यांनी एप्रिल 1916 मध्ये इंडियन होम रूल लीगची स्थापना केली. ॲक्च्युली हे चुकीचंच आहे. गोपाळकृष्ण गोखले यांचा संबंध होम रूल लीगशी नाही. इंडियन होम रूल लीग बॉम्बे वगळता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि बेरारमध्ये काम करणार होती. हे विधान बरोबर आहे. इंडियन होम रूल लीगचे अध्यक्ष म्हणून जोसेफ बॅप्टिस्टा आणि सचिव म्हणून NC केळकर यांची निवड झाली. हे 2 विधान बरोबर आहेत, परंतु हे जे गोपाळकृष्ण गोखले यांचा आणि इंडियन होम रूल लीगचा संबंध दिलेला आहे, हे साफ चुकीचं आहे. पुढे नोव्हेंबर 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस्ट्रा हिंद नावाच्या संयुक्त लष्करी
सरावाच्या तिसऱ्या आवृत्तीची सुरुवात कुठे झाली? तर ते पुणे या ठिकाणी. हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला होता, ही मागच्या वेळेस आपण पाहिलेला आहे याच व्हिडिओमध्ये. नीलगिरी बायोस्फिअर, ठीक आहे, हे रिपीटेड प्रश्न. ओके. विच टू कंट्रीज ऑफिशियली जॉईनड द कॉम्प्रेसिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप CPTPP इन डिसेंबर 2014? द UK अँड ऑस्ट्रेलिया. हे इंग्रजीमध्ये प्रश्न मराठीत देखील होता. पुढे हे पण रिपीटेड प्रश्न आहे, मराठीत झालेले. पंकज मिश्रा यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? वर्ल्ड आफ्टर द गाझा, अ शॉर्ट हिस्ट्री. पुढे विच ऑफ द फॉलोइंग जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज बिटवीन इंडिया अँड मलेशिया कमेन्स्ड इन मलेशिया इन डिसेंबर 2014? संयुक्त लष्करी सराव हरिमाऊ शक्ती हे नाव होतं मलेशिया आणि भारतामध्ये झालेलं. विच ऑफ द फॉलोइंग सॅटेलाइट्स वेअर इनवॉल्वड इन इस्रोस सक्सेसफुल डॉकिंग मिशन्स पॅडॅक्स? चेसर आणि टार्गेट. ओके, चेसर आणि टार्गेट. ते वर मराठीमध्ये चुकलं होतं, चेंजर नाही तर चेसरच आहे. पुढे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाचा उद्देश उत्पन्न आणि दर्जातील असमानता कमी करणे आहे? अनुच्छेद 38. द कॉन्स्टिट्यूशन 10th अमेंडमेंट ॲक्ट 1961 was enacted to integrate which territory with the Union of India? दादरा अँड नगर हवेली. हे इंग्रजीमध्ये प्रश्न आहेत, हे मुद्दाम तिथं घेतलं होतं, परत आलेलं आहे. हे पण झालेलंच आहे. मुख्यमंत्री वयोश्री देखील झालेलं आहे. बजेटिंग ऑल्सो झालेलं आहे. इट डिटरमाइन द चार्ज ऑफ अन इलेक्ट्रॉन. इंग्रजीमध्ये जे मराठीमधून आपण कव्हर केलेलं आहे, त्यामुळं ते रिपीट करायचं नाही. द जबरवान रेंज देखील झाले, हिमालयामध्ये आहे. परंपरागत कृषी विकास योजना पण झालेली आहे. उन्हाळा, सॉरी काही प्रश्न रिपीट टाईप झाल्यामुळं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट नो कोल रिझर्व, हे पण झालेलं आहे. बघा आता, मुंबईतील गुप्त काँग्रेस रेडिओच्या सिक्रेट काँग्रेस स्थापनेशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? उषा मेहता. ओके. पोस्ट ट्रान्स्क्रिप्शन जीन रेग्युलेशनमध्ये मायक्रो आरएनएच्या भूमिकेचा शोध लावल्याबद्दल 2024 शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आला? विक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुकून. खालीलपैकी कोणत्या अधिनियमाची जागा दूरसंचार अधिनियम 2023ने घेतली? इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885. ही याच परीक्षा नाही, दुसऱ्या परीक्षेला आपण आलेला होता. झेलम ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंधू या नदीची उपनदी. 1955च्या नागरिकत्व कायद्याच्या कोणत्या कलमानुसार वंशावळीनुसार नागरिकत्व मिळवणे शक्य आहे? कलम 4 नुसार. रिपीटेड प्रश्न आहे ते. कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले? 42 घटना दुरुस्ती 1976. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019च्या परिणामी किती केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले? 2. JNK आणि लडाख. पुढे 1857चा उठाव महत्त्वाचा होता कारण ते ब्रिटिश राजवटीविरुद्धचे पहिले मोठ्या प्रमाणातील बंड होते. विधान बरोबर आहे. खालीलपैकी कोणते राज्य ग्रेट इंडियन प्लेन्सचा भाग नाही? तर ते गुजरात. कोणत्या पंचवार्षिक योजनेत राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन अधिनियम लागू करण्यात आला? तर ते 10व्या पंचवार्षिक योजनेत. स्वदेशी चळवळ औपचारिकपणे कधी सुरू झाली? तर 7 ऑगस्ट 1905ला. एन्ट्रॉपीबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पृथक प्रणालीमध्ये परिवर्तनीय प्रक्रियेसाठी एन्ट्रॉपी वाढते. पुढे आहे 26 जानेवारी 2025 रोजी रणेंद्र भानू मजुमदार यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? पद्मश्री. 1897मध्ये पुण्यातील कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या त्याच्या लष्करी पथकासह हत्येत दामोदर, बालकृष्ण आणि वासुदेव यांचा सहभाग होता, ज्यांना चाफेकर बंधू म्हणून ओळखले जाते? तर रँडचा वध त्यांनी केला, हत्या केली. पुढे 2019 ते 2023 दरम्यान राबविण्यात आलेल्या कोणत्या धोरणात्मक आर्थिक धोरणाने महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली? मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0. हे देखील रिपीटेड प्रश्न आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोळसा क्षेत्रापैकी एक असलेले वर्धा व्हॅली कोळसा क्षेत्र
राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? चंद्रपूर आणि यवतमाळ. पुढे आहे डिसेंबर 2024मध्ये सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर ती लखनौ या शहरात आयोजित करण्यात आली होती. जानेवारी 2025मध्ये प्रक्षेपित झालेल्या भारतातील पहिल्या खाजगी उपग्रह नक्षत्राचे नाव काय होते? तर फायरफ्लाय. जानेवारी 2025मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या महानगरात मॅन्युअल महिला सफाई आणि गटार सफाई बंद करण्याचे आदेश दिले? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. मॅन्युअल म्हणजे हातानं जी सफाई करत होते कुठं घाण गटारीतून, तर त्या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली होती आणि यावर लोकसत्तामध्ये एक मोठा लेख आलेला होता. त्या अनुषंगाने ही बातमी महत्त्वाची आहे. फ्रान्समधील खालीलपैकी कोणते मंत्रालय 2025मध्ये पॅरिसमध्ये न्यूट्रिशन फॉर ग्रोथ समिटचे आयोजन करेल? युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियम 2025 मसुदा जारी केला? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. आता हे प्रश्न कसं टॅकल करायचा हा मोठा प्रश्न आहे. आता ॲक्च्युली खालीलपैकी कोणते मंत्रालय 2025मध्ये पॅरिसमध्ये न्यूट्रिशन फॉर ग्रोथ समिटचे आयोजन करेल? अर्थात परराष्ट्र व्यवहार मंत्रालय दुसऱ्या देशामध्येच काही न करेल, बरोबर. थोडक्यात कॉमन सेन्स. त्यानंतर डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियम मसुदा कोण जाहीर करेल? माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयच करेल ना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, कारण त्याच्याशीच निगडीत आहे ते. खालीलपैकी कोणत्या प्रमुख पर्यावरण शिखर परिषदेदरम्यान जैविक विविधतेच्या करारावर CBD स्वाक्षरी करण्यात आली? रिओ अर्थ समिट 1992. हे प्रश्न महत्त्वाचा आहे, एन्व्हायरमेंट संदर्भात रिपीटेड प्रश्न आहे. पुढे शैक्षणिक संशोधन सादरीकरणामध्ये MS PowerPoint वापरण्याचा काय फायदा आहे? ते किचकट कल्पना दृश्य स्वरूपात सादर करण्यास मदत करते. PowerPointमध्ये म्हणजे तुम्हाला असं डिझाईन येतं, कुठलं ट्रान्झिशन्स असतात, बरोबर, म्हणजे वरून खाली पडतं, खालून वरी, अशा पद्धतीनं साईडनं येतं, स्लाईड बाजूला होते, शब्द देखील असं सर्कलमध्ये येऊ शकतात. भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूची संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि कोणते विधान योग्य आहे म्हणजे बरोबर आहे ते विचारलेलं आहे. तर भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये स्वायत्त जिल्हा परिषद ADC नावाच्या आदिवासी प्रशासकीय प्रदेशांच्या निर्मितीची तरतूद आहे. त्यानंतर 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यामधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहेत. तर ईशान्य भारताबाहेरील कोणताही प्रदेश 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेला नाही. तर केवळ 1 आणि 3 विधान बरोबर आहेत 6व्या अनुसूचीमध्ये. रिपीट प्रश्न वारंवार आलेले आहेत. मेक इन इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर 2014. त्यावेळेस देखील प्रश्न आला होता, परंतु परत एकदा स्कीम, योजना आणि वर्ष हे लक्षात ठेवा. जानेवारी 2025पर्यंत भारतीय संसदेत विभागीय संबंधित स्थायी समित्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? या प्रत्येक DRSCमध्ये 31 सदस्य असतात. पुढे 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहेत? या कायद्याने भारतातील ब्रिटिश प्रांत आणि संस्थानांचे संघराज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ही आहे. या कायद्याने प्रांतीय पातळीवर द्विदलशाही सुरू केली आणि प्रांतीय स्वायत्तता रद्द केली. हे विधान चुकीचं आहे. पुढे या कायद्यात एका संघीय न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद होती, जी कायद्याचा अर्थ लावेल आणि संघीय बाबीशी संबंधित वादांचा निवाडा करेल. तर हे जे आहेत हे विधान बरोबर आहेत. निकोबार बेटांच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणते बेट सर्वात मोठे आहे? तर ग्रेट निकोबार. ग्रेट नावावरूनच लक्षात ठेवा की ही सगळ्यात मोठं आहे, ग्रेट आहे. 1908चा प्रेस कायदा कोणत्या राष्ट्रवादी चळवळीला दडपण्यासाठी सादर करण्यात आला? तर ती स्वदेशी चळवळ. खालीलपैकी कोणती क्रांती भारतातील कापूस उत्पादनाशी संबंधित आहे? तर सिल्वर फायबर क्रांती. विद्युत क्षेत्राबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विद्युत स्थितिक समतोलमध्ये वाहकामधील विद्युत क्षेत्र 0 असते. हे विधान बरोबर आहे. आता राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.